तक्रम शक्रस्य दुर्लभम असं म्हटलेलं आहे. ताक हे अतिशय मौल्यवान आहे आणि ते चक्क इंद्राला सुद्धा दुर्मिळ आहे. परंतु ते कुठलं ताक? कुठल्या तरी म्हशीच्या किंवा जर्सी गाईच्या दुधापासून बनलेलं असं ताक नव्हे. ते असं ताक की जे फक्त आणि फक्त भारतीय वंशाच्या गाईच्या दुधापासून बनलेलं असेल. परंतु केवळ एवढंच अपेक्षित नाही आहे उत्तम ताक आणि उत्तम दही बनण्यासाठी. दूध हे खरं तर धारोष्ण दूध हे अत्युत्तम असतं. त्या धारोष्ण दुधात सुद्धा खरं दही बनवू शकतं ते गरम केल्याशिवाय. परंतु त्याला वातावरण तसं अनुकूल लागतं, खूप स्वच्छता लागते, भांडी पण खूप स्वच्छ लागतात. सगळं जुळून आलं तर नुसतं धारोष्ण गाईच्या दुधाचं सुद्धा दही बनतं, त्यात विरजण योग्य ते टाकून. हे विरजण मराठीमध्ये म्हणतो आपण, त्याला जामन म्हणतात ना हिंदीमध्ये, स्टार्टर म्हणतात कदाचित इंग्लिशमध्ये. तर हे जितकं छान असेल, जितकं उत्तम दर्जाचं जमेल तितकं, आणि दुधाला जितकी स्वच्छता जास्त आहे, दुधाला स्वच्छता, त्याच्या भांड्यांना वातावरण छान, तितकं ते अधिक चांगलं दही जमतं. आता आम्ही इथे गोशाळेमध्ये आमच्या दूध गरम करतो, साधारणपणे 70 अंशपर्यंत ते गरम करायला लागतो दूध. खरं तर इतकं ते गरम झाल्यानंतर, उकळल्यानंतर, इतकं गरम झाल्यानंतर ते परत कोमट व्हायला लागतं. ते किती एक 30-35 त्याचं टेम्परेचर यायला लागतं. इतक्या टेम्परेचरच्या दुधामध्ये आपण जेव्हा 1% इतके विरजण टाकू ह्या दिवसांमध्ये, म्हणजे गरम्याच्या दिवसामध्ये, आणि जेव्हा हवा आमच्याकडे थंड असते त्या काळामध्ये 2% इतकं आपण जेव्हा विरजण टाकू त्यावेळी ते दही बनू शकतं. हे दही पाणीदार नसलं पाहिजे, असं छान जमायला पाहिजे दही. तुकडे तुकडे असे नको त्याच्यात दिसायला. त्याचवेळी त्याची चव आहे ना थोडी आंबट गोड पाहिजे. एकदम गोड नाही, काहींना गोड दही आवडतं, त्याच्यात गुणधर्म नाही उतरत, आंबट गोड. परंतु यात सुद्धा एक अशी गोष्ट आहे की आंबट गोड दही हे म्हणजे जितकं अधिक आंबट बनेल तितकं क्वालिटी का? तर नाही. म्हणजे एक्स्ट्रीम केसला एक्स्ट्रीम जायचं का? तर नाही. मी जसं संस्कृत म्हणतात अधिकस्य अधिक फलम, म्हणजे जितका अधिक गुणवत्ता धरू जितक्या अधिक गुण तितके चांगलं. तसं आंबट प्रमाणात असं नाही. एका विशिष्ट लेवलच्या पुढे आंबट झालं दह्याचा ते पचका होतो. किंचित आंबट गोड असं ते दही. असं जर दही देशी गाईचं व्यवस्थित जमलेलं हे दही हे उत्तम आहे. आणि मग ज्या अनेकांना दूधसुद्धा पचत नाही, काही जण मला असे भेटतात की आम्हाला दूधही पचत नाही, त्यांना हे दही पचू शकतं चांगलं. आणि दह्यामध्ये तर अतिशय उत्तम गुणधर्म आहेत, अतिशय उत्तम. म्हणजे आपल्या देशामध्ये असं म्हणतात की मनुष्य बाहेर निघायला जायला आधी त्याला दही दिलं जायचं. आजही काय घरामध्ये दिलं जातं, त्यावेळेस दूध नाही दिलं जात ना, त्याला दही दिलं जातं, शकुनाचं म्हटलं जातं. किंवा अगदी सांगायचं तर जाता जाता व्यक्तीला, जेव्हा वर व्यक्ती जायला निघते, लास्ट स्टेज, आता काही जगत नाही, त्यावेळी असं काही जण तोंडात त्याच्या दही टाकतात. त्यामागे कारण आहे की कदाचित जगला तर, कदाचित. इतकं दह्यामध्ये प्राण आहे, ताकद आहे, बल आहे, वीर्यवान करतं दही आपल्याला. आणि या दह्यापासून जे ताक बनतं, मगाशी वर्णन मी केलं आणि मी माझ्या आधीच्या व्हिडिओत सांगितलं की दूध सूर्योदयापूर्वी काढलं पाहिजे, सूर्यास्तावेळी काढलं पाहिजे, तर चुलीवर गरम केलं पाहिजे. ते मगाशी आता वर्णन केल्याप्रमाणे योग्य स्थितीमध्ये त्यात विरजण टाकलं पाहिजे, प्रमाणात टाकलं पाहिजे, चांगलं दही बनलं पाहिजे. आणि हे दही सकाळी सूर्योदयाच्या आत त्याचं ताकात रूपांतर व्हायला पाहिजे. आणि त्याचं लोणीसुद्धा, हे पुढचं झालं आता तुपाचं, त्याचं लोणीसुद्धा 2 तासाच्या तुपात रूपांतर व्हायला पाहिजे, तर ते द बेस्ट. तर हे जे तुपाच्या आधीची स्थिती आहे ताकाची, हे ताक, असं ताक जे बनेल ते इंद्राला सुद्धा दुर्मिळ आहे. तर ते ताक आपण प्यायलो तर उपयुक्त आहे. मग पोटाच्या अनेक विकारांवर काहीही औषध घ्यायचं गरज नाही आहे. आपल्याला आतडीचे अनेक आजार, पोटाचे अनेक आजार, पचनशक्तीचा अभाव, हे सगळं उत्तम दर्जाचं ताक जे आहे ना, हे सगळे आजार दूर करण्यासाठी आपल्या क्षमता आहे त्याच्यामध्ये. ह्या प्रकारचं जर आपण ताक वापरलं तर, या प्रकारचं दही वापरलं तर, आणि ह्या प्रकारचं दूध वापरलं तर, हे सगळं पाळण्यासाठी बेस आहे आपल्या भारतीय वंशाच्या गोमातेचा, की जिला जगामध्ये तुलना नाही. ही आई आहे म्हणून
आपण आहोत. नमस्कार. शेठ गोशाळा, रत्नागिरी मंडणगडमधून मी सचिन शेठ.